आज ना समुद्रावरती कॅम्पिंग पण होणार, नाईट कॅम्पिंग, नाईट फिशिंग, नाईट कुकिंग। तर इकडे बघता ही कालवं आहेत, ही छोटीवाली कालवं आहेत बरीच, आणि घरूनच क्लीन करून आणलीत, कपडे बिपडे सगळी काढली धुवून आणलीत, आणि ही मोठीवाली आणली ती बघा, साईज बघा केवढी आहे एका एकाची। तर इकडे टेंट लावला आहे, झोपून बघा रे टेंट मध्ये। तर फायनली ही कालवं तर समुद्रावर पहिल्यांदाच झोपतोय। भावेश झोपता कधी कधी? बिर्याणी झाकली घाबरू नको, जराशी उरलेली आहे ती सकाळी बघू उठल्यावर। हा बघा एकच नंबर गोबरा लागलाय मस्त पैकी। इकडे गंप्याक काहीतरी लागला, ब्ल्यू लाईन काढला आणि गंप्यान बेट वरती। नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो रात्रीचे 8:30 वाजलेत आणि आपण आलोय समुद्रावरती। तर बरेच दिवस प्लॅन करत होतो आपण कॅम्पिंग करण्याचा, सो फायनली योग आलाय। आज ना समुद्रावरती कॅम्पिंग पण होणार, नाईट कॅम्पिंग, नाईट फिशिंग, नाईट कुकिंग कॅम्पिंग फिशिंग, मजा येणार आहे जामच। तर गँग आहे आपली, दाखवतोय कोण कोण आहे, पण इश्यू काय माहिती आहे, गँग लाकडा शोधता। खाली आपण ज्या स्पॉटला चाललो ना तिथे लाकूड भेटणार नाही आपल्याला जेवण करायला, कुकिंग करायला। तर मस्तपैकी बेटला बांगडा आणलाय आणि काय काय आणले ते नंतर खाली गेल्यानंतर दाखवतो। बरं इकडे पप्प्या आहे, आणि पप्प्याना समुद्रावर फिशिंग करायला गेल्या वर्षी आला होता एकदा, होय ना? सेकंड टाइम आहे मस्तपैकी कुकिंग आणि फिशिंग। भावेश आहे इकडं, गंप्या आहे, तर गंप्याच्या खांद्याला टेंट आहे लावलेला। तर माका नाही वाटत आम्ही झोपो समुद्रावर, बेट आहे तोपर्यंत तरी आम्ही बेकार माणसा। गरवूचा मरणाचा आज लय मजा येणार आहे। तर लाकडा जमा करूचं काम चालू आहे ऍक्च्युली। तर भावेशा काहीतरी भेटली 2-4 हे चाललं। तुमका मित्रांनो वाटतं की मी काम नाही करीत, हा बघा माझ्याकडे काय दिला नाही, एवढं मोठं पेटारो दिला नाही, वजन पण मरणाचो हा जीव इलो। तर सड्यान चलोच आपल्या भन्नाट स्पॉटला चाललोय आपण कॅम्पिंग करायला। तर पप्प्याच्या हातात बॉक्स आहे, त्याच्यात बर्फ आहे आणि बेट आहे आपलं, म्हणजे कसं माहिती सकाळपर्यंत आपण राहणार ना तर खराब होणार नाही, आपण पकडले मासे ते पण खराब होणार नाही आणि बेट पण खराब होणार नाही। भावेश लाकडा बघता की ससू बघता काय कळत नाही। हा गंप्या गावात घेता की झोपो खाली, उशी एक बिशी एक। तरी बघा एवढी लाकडं काढली आता मी मस्तपैकी झाडीत जाऊन, एवढी लाकडं बस होतील आता आपल्याला। तर आता इकडे खाली उतरूया, पिशवी माझी घ्यायची आहे, तर खाली उतरूया समुद्रावरती आणि तिकडे भेटूया स्पॉटवरती आपल्या, बघूया टेंट लावू काही जागा ती। तर मित्रांनो हा बघा इकडे समुद्र आहे आणि हवा आज कमी आहे, मस्त वातावरण आहे। तर इकडे जागा बघितली, इकडे टेंट लावूया आधी पहिल्यांदा, मस्त की सपाट कातळ आहे आणि समुद्रापासून बरंच वरती आहे, तर इकडे पाणी वगैरे नाही येत। आणि पाणी आज आपण आणलं नाही कारण ह्या स्पॉटला ना पाणी खूप आहे गोड, हे बघा हे पाणी पूर्ण गोड आहे पण हे वाहत नाही, आणि बरेच झरे आहेत इकडे, त्याच्यामुळे पाणी आणलं नाही। हे पाणी आपण वापरू शकतो, पिऊ पण शकतो। तर हे बघा हे पाणी आपण जेवणासाठी वापरणार, पूर्ण क्लीन पाणी आहे, फक्त शेवाळ दिसते तुम्हाला खाली, बाकी पाणी एकदम क्लिअर आहे, बेडकं वगैरे पण आहेत आतमध्ये। तर वरून कंटिन्यू वाहत आहे, सो हे जेवणाला आपण यूज करू शकतो पाणी, त्याच्यामुळे हा स्पॉट निवडला आपण कॅम्पिंगसाठी। आणि गरवायला पण स्पॉट चांगला आहे, पौर्णिमा आहे सो चंद्र पूर्ण अक्काच्या अक्का आहे। आधी टेंट लावूया, टेंट लगाव रे, भलो मोठं टेंट घेऊन आलो, चौकाकनी झोपोक होय तसो। पहिलोच दिवस हा टेंटचो आणि आमचो पण कॅम्पिंगचो, बघूया आता कॅम्पिंग कशी होता, मजा येणार आपण जाम। बाहेर झोपोक कसा वाटता बघूया नाही भावेश, समुद्रावर पौर्णिमा आहे त्याच्यामुळे उजेड खूप आहे। तर ह्या उजेडात आपण रॉड फिशिंग पण करू शकतो, कारण मासा टार्गेट होतो, जर रिपोर्ट असेल ना जाग्यावर तर मासा लागेल मस्तपैकी रॉडला पण कदाचित। तर बघूया यांचा ती लावून होऊ देत काय तो टेंट, बघूया मग विषय काय तो। तर इकडे टेंट लावलाय, फक्त वजन आत ठेवू कारण इकडे माती नाही, इकडे आपण ते पिनं नाही मारू शकत। तर इकडे टेंट लावलाय, झोपून बघा रे टेंट मध्ये, जेवण बिवण मरो दे, झोपा भारी चौकांका जागा म्हणजे। मित्रांनो आलोय टेंट मध्ये, एकच नंबर समुद्र आहे, सकाळी भारी वाटत इथून बघू टेंट मधला नादच पुढे। ही बघा मरणाची जागा आहे, इथं माका आहे, म्हणजे 5 जण आरामात झोपू शकतात, 4 तर आरामात लोळून बिळून पण झोपू शकतात कसे पण।
तर मजा येणार आहे जामच. चूल बनवा आधी आणि आधी फिशिंग करूया थोडीशी, नंतर मी जेवण बनवून येतोय. तर आता काय करूया माहिती, आधी चूल बनवून ठेवूया आणि आधी गरवतो थोडा वेळ. मासे काय लागतात काय बघूया, नाहीतर कालवं आणलीत, एक नंबर अशी रेसिपी बनवणार कालवं बिर्याणी. आणि दुसरी मोठी कालवं आणलीत डझनभर, ती पण फ्राय करूया एक नंबर अशी. तर सकाळी तुम्हाला हा स्पॉट दाखवतो कसला खतरनाक आहे. आता काळोखातून तुम्हाला समजणार नाही, भन्नाट स्पॉट आहे. चला मित्रांनो, टेंट बंद करूया. इकडे चूल बनवली आहे ही बघा. तर नंतर येऊन बनवूया कालवं बिर्याणी वगैरे काय ते. पप्प्याने मी नंतर बघतो, आधी गरवतो. पप्प्याने आधी मी मासं पकडतो. तर इकडे बेटसाठी आपण काय काय आणलं बघा. बांगडे आहेत हे बघा, बर्फात टाकलेले. हे महाकूल आहे. हे महाकूल जवळजवळ महिनाभर फ्रीजमध्ये होतं आणि ते तसंच होतं, मग ते पण घेऊन आलोय. बरंच महाकूल आहे, तर हे घरी लावतो मी. बघूया महिन्याभराच्या महाकला काय लागला तर लागला. बांगडे आहेत आणि ही गुंजी पण आणली ती बघा. बोईट मासा भेटला तिथे येताना रस्त्यात, तो पण आणलाय गरवायला. आणि बाकी ह्याच्यात कालवं आहेत आपली, ही कुकिंगची कालवं आहेत, ती पण बर्फातच ठेवलीत. चला तर झाकून ठेवूया. अरे बाबा, हे ना सुरुवात केला ना. पहिलं मासो काढलंय ब्लू लाईन गोब्रो. खासा पीस आशे रे. ब्लू लाईन गोब्रो काढलंय मित्रांनो, पहिलोच मासो. ब्लू लाईन गोब्रो तर गोब्रो, पहिलो मासो आलो. दक्षिणेकडतो वारवा की काय. तर इकडे भावेश गरवतोय. हा गंपे आहे इकडे, हा पप्पे आहे इकडे. तर भावेशला एक स्ट्राईक होती चांगली, पण मासा हुक नाही झाला. गंप्या भाऊ आहे. आणि तुम्हाला दाखवतो फ्लॅश बंद करून. हा बघा, हा उजेड एवढा दिसतोय तुम्हाला, हा सगळा उजेड चंद्राचाच आहे. तर जेवण झाल्याच्या नंतर आपण रॉड फिशिंग करूया मस्तपैकी. हमखास काय ना काय कॅच होईल. तर याची घरी अडकलेली, पण ती चर्च्यान अडकवलेली. भलो मोठं चर्चो लागलो हो बघा. जाग्यावर मेलो वाढला ती घरी कमरेन. गंप्याची पण घरी अडकली. घरी आहे ना अडकतात लय, गोबऱ्या सगळे घेऊनच जातात डायरेक्ट खडपात. पप्प्याची आली आहे घरी, पप्प्याची आली तरी बघा परत घरी बांधली. अडकली होती माझी, दगड बांधलाय वेट म्हणून. 10 नंबर हुक आहे. तर मित्रांनो ना, ती मंडळी आपली गरवते तिकडे. तर आपण आलो कुकिंग करायला, तर तिकडे गरवत आहेत. तर इकडे सामान आहे सगळं. हा टोप आहे आणि इकडे चूल. तर पाणी आणूया आधी, तांदूळ धुवून ठेवूया जरा भिजत, आणि ह्या टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवूया. हां, हळूच तिथून भर आणि तांदूळ धुवून टाका आधी चांगलं एकदम चकचकीत, आणि भिजत घाल. पाणी एक नंबर आहे मित्रांनो, एकदम क्लीन पाणी आहे मस्तपैकी. टिटव्या ओरडतायत, टिटव्या आवाज करतायत बघा मित्रांनो. इकडे पेटवलाय विस्तव, पण जरा अंदाज चुकलो आहे. हवा आता सुटली, मगाशी हवा नव्हती. तर टोपामध्ये पाणी ठेवलंय. विस्तव सगळं टोपाखाली जाऊन तो बाहेर येता. पप्प्या एवढी मारामारी करायला लागली नसती ऍक्च्युली. आपल्याकडे छोटा गॅस होता, पण कविता ना उद्या कॉलेजमध्ये प्रोग्राम आहे, तर तिला पाहिजे होता, तो तिला दिला. बोलो चला आपण काय तर चुलीवर बनवूया, चुलीवरचा खाऊ पहिल्याच कॅम्पिंगला. मित्रांनो ना, वारा उलटा सुलटा होता. बघता बघता चुलीचा तोंड फिरवून टाकलो लगेच पप्प्यांनी मी. आता बरोबर विस्तव लागेल. मगाशी ना हवा कमी होती बरीच, म्हणजे नव्हतीच आपण आलो तेव्हा. आता थोडीशी हवा सुटली आहे. हा बघा विस्तव कसा पण लागतोय. टोपाखाली लागता काही कळत नाही पप्प्या. मध्ये मध्ये हवा जाते आणि मध्ये मध्ये येते. तर ह्या पिशव्या साईडला ठेवूया आणि नंतर जाळूया चुलीत. तर इकडे बघता ही कालवं आहेत, ही छोटीवाली कालवं आहेत बरीच, आणि घरूनच क्लीन करून आणलीत. कपडं बिपरं सगळी काढली, धुवून आणलीत. आणि ही मोठीवाली आणली, ती बघा साईज बघा केवढी आहे एका एकाची मस्तपैकी. तर ही ना फ्राय करूया मस्तपैकी मसाला लावून तव्यावरती, आणि ह्यांची बिर्याणी बनवूया. तर मसाला लावून ठेवूया, तोपर्यंत कट मारूया थोडेसे बारीक बारीक, आणि मसाला लावूया मस्तपैकी फ्राय करायला. तर फ्राय करून बघूया कशी लागतात कालवं. आणि बिर्याणीचा भात पण शिजत टाकायचा आहे, फक्त पाणी ठेवलंय तापत, ती तापेल लगेचच.
चला, तर ही आलं लसूण पेस्ट टाकली आहे, ही बघा. ही हिरवी चटणी आहे ॲक्च्युली, पुदिना आणि कोथिंबीरची. पुदिना, धनिया, मिरची पावडर, हळद टाकूया थोडीशी. हा गरम मसाला आहे, हे मीठ. मित्रांनो लिंबू शोधतोय मगासपासून, तरी बोललो लिंबू तर आठवणीने आणलेला, खाली गेलेलं घरंगळत. गंप्या विस्तवकर. तर गंप्या आला इकडे. भावेश कुठे आहे? तर गंप्या इकडे आलाय. बोलतो जरा लाटा आहेत, हवा पण आहे ना, त्याच्यामुळे ह्यांनी पण कल्टी मारली. तर नंतर गरवायला जाऊया, जेवण बनवूया आणि नंतर जाऊया. हे लिंबू पिळलंय आपल्याकडे ना, कोकम नाही आणलंय आपण, त्याच्यामुळे लिंबू पिळलंय मस्तपैकी. चला आता एकत्र करूया आणि नंतर फ्राय करूया, लावून ठेवूया मसाला. ही आमची गरवणारी मंडळी अर्ध्या वरणात पळाली. काय झाला रे? मी गरवतोय. हा, भावेश म्हणता मी गरवतोय. गंप्या नार मारला आणि पळालो, तो झोपलो तिकडे, रावण झालो ते. बघा मस्तपैकी मसाला लावलाय कालवाला, एकच नंबर. तर इकडे बघताय पाणी एकदम मस्तपैकी तापलंय. तर तांदूळ टाकूया त्याच्यात. हा किलोभर तांदूळ बासमती. तर भात शिजू देत. तर हा खडा मसाला टाकलाय, दालचिनी बिलचिनी टाकूया जरा. आता कसं वास येऊ दे जरा भारी. थोडंसं तेल टाकूया आणि हे मीठ. कांदो कापूया बारीक आधी मस्तपैकी. अर्धो बारीक कापूया, अर्धो उभो कापूया, कारण आज ना हे नाही आणलंय, प्युरी नाही बनवून आणली कांदा टोमॅटोची. कारण बिर्याणीला ना कांदा टोमॅटोची प्युरी बनवून आणतो मी कधी कधी, ग्रेव्ही चांगली होते. तर बारीक चिऱ्या थोडासा आणि उभा चिऱ्या बाकीचा. आणि वरती टाकायला फ्राय बी केलेला कांदा गरजच नाही, आज डायरेक्टच बनवूया. आज कसं माहिती आहे, समुद्र अशी कुकिंग करूची म्हटल्यावरती ना जरा आई गडबडी करू हवी आज आहे ना गंप्या. तर कांदा वगैरे कापून ठेवलाय. तर इकडे ना छोट्या कालवांना मसाला लावूया तोपर्यंत. तर ही आलं लसूण पेस्ट आहे, ही मगाची ग्रीन चटणी, लिंबू पिळूया याच्यात पण. मसाले टाकूया, मिरची पावडर, हा गरम मसाला आहे मिक्स, चिकन मसाला पण मिक्स आहे त्याच्यात. हळद टाकूया. तर हा बिर्याणी मसाला आहे. तर इकडे ना भात पण शिजला आहे. तर आता भात ना काढून ठेवूया आपण ताटामध्ये. ही मोठी कालवा आहेत आपली मसाला लावलेली, ही छोटी कालवा आहेत. इकडे कांदा टोमॅटो कोथिंबीर, राईस पण शिजलाय. तर पाणी काढून टाकूया त्यातलं. थंडी वाजता गरम पाणी अरे आंघोळ केलंस तर सकाळी. भात हा बघा एकच नंबर मस्तपैकी शिजलाय. थोडासा शिजायचा बाकी आहे, तो नंतर शिजेल आता मी हलकासा. तर मीठ बघायला पाहिजे फक्त राईस मध्ये प्रॉपर आहे का. तर हे टाकलं इकडे तेल, ठेवून दे कालवा फ्राय करून देत आपल्याकडे. हे खडा मसाला आहे, वेलची पण आहे. तर सुरुवात करूया जेवण बनवू. हा इकडे कांदा टाकलाय. कालच आम्ही व्हाळात पार्टी केली चिकनची, त्याच्यामुळे
त्याच्यामुळे बोललो आज समुद्रावर चिकन वगैरे नको, आज जरा काहीतरी जालीम बनवूया. टोमॅटो टाकूया. आजची रेसिपी कशी रंपाट असणार आहे, फास्ट असणार आहे, त्याच्यामुळे जिवाविषयी पकडून जाऊ तिथे कोथिंबीर नाही उडून जाईल वाऱ्यात. हा बिर्याणी मसाला मागतचा आणि ह्या मसाल्यामध्ये खडे मसाले सगळे असतात वेलची पासून. थोडीशी हळद टाकूया, थोडंसं गरम मसाला टाकूया, भाजो होता की काय जो टाकलं ती मिरची पावडर टाकूया थोडीशी. विस्तवना कसं पण लागतात. तर फायनली ही कालवं पाणी घेऊन तांबड्या बॅटरी घेऊन जा. जेवणात गरम पाणी का टाक. टाक लागत रे बघा. पाणी सुटलंय ना थोडंसं, मस्त ग्रेव्ही झाली आहे. तर कोथिंबीर टाकूया वरून. भावेश भाऊ कोथिंबीर फेकून मार. शाबास. तर ॲक्च्युली आता ग्रेव्ही आपली तयार झाली मस्तपैकी. तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत तर नादपळात लागेल तांदळाच्या. 5 मिनटं फक्त ठेवूया. 5 मिनटात कालवं शिजतील लगेच. इकडे कालवं शिजलीत एक नंबर. तर थोडीशी ग्रेव्ही आता टोपात काढून घेतो आणि मग राईस टाकतो लगेचच. हाय भाजो होता रे. एकच नंबर गंप्या. हे आण घी आणली. चला हे घी टाकूया थोडं. तर ही उरलेली ग्रेव्ही म्हणजे आपण आता काढली होती ती वरती कालवाची, अशी पसरवूया मस्तपैकी. भात सगळं टाकू ना रे, सगळं टाका रे भात. कारण कालवा कमी पडली तरी चालत, पण भात कमी नाही पडू हो काय. आता मित्रांनो जो जेवण ना मी लयच बेकार जेवण असं वाटतं. बघू आता किती जेवतोय टाकू. तर हा दुसरा भात. चला एकच नंबर. तर ॲक्च्युली ना कांदा पाहिजे होता फ्राय केलेला, पण नको जाऊ देत, स्किपच केला आम्ही सगळा विषय. उगाच तरी कशा बंकस करावे ना पाहिजे. तर त्याच्या बदल्यात हे बघा, हे असं तूप टाकलंय मस्तपैकी पाहिजे तेवढं. घी झाकण मार. तर 10 मिनटं राहू देत मित्रांनो. इकडे आपली बिर्याणी रेडी झाली आहे. 10 मिनटं झाली. तर हिला उतरवून ठेवूया आणि आता कालवा फ्राय करून घेऊया. तर इकडे ना तवा आणलाय स्पेशली कालवं फ्राय करायला. तर तवा धुवून आणलाय. तर याच्यात पीठ आहे तांदळाचं. ॲक्च्युली रवा पाहिजे होता, पण घाई गडबडीत निघालो ना तर रवा सापडला नाही मला घरी शोधून. त्याच्यामुळे उचलला कसला पण पीठ लगेचच. भावेश तवं सुकलो काय बघ रे. सुकलो तेल टाकूया तव्यावर. तर शॅलो फ्राय करायचं आहे. चला तर आत्ता मस्तपैकी कालवं फ्राय करूया. हे बघा, हे कालवं घेतलं, हे पिठामध्ये बुडवलं, मस्तपैकी कोट केला आणि हा ठेवला तेलावर. तापला नाही काय रे आवाज येलो. हा ठेवला तव्यावरती मस्तपैकी तापला. दुसरा पीस घेऊया. भाजू आहे काय करू नको, भाजू कोता इकडं. तर ह्याला पण बुडवूया पिठात. व्यवस्थित लाव रे. व्यवस्थित पीठ लावतो. आपण नंतर का पूर्ण नाही. एकदाच 12 पीस ठेवून देऊया काय तर डझनभर ना. ओके.
काय सुक्या तव्यावर. सुक्या तव्यावर पाणी अजून तेल आपल्याकडं. ओके हा बघा जवळ जवळ ठेवते म्हणजे जागा पुरत नाही. तर हा बघ आपला माल एकच नंबर भाजतोय. तर मस्तपैकी फ्राय होते कालवं. फ्राय केलेली असली मोठी कालवण आम्ही पण खाल्ली नाहीत. बघूया कशी होतात आज. तर कालवं कशी माहितीये लगेचच फ्राय होतात. मग एक नंबर फ्राय झाली रे खालून ना. हे बघा लगेचच फ्राय होतात मस्तपैकी. तर परतूया. चिपकले तवोदर गंप्या तवोदर तवोदर गंप्या तवोदर चिपाकलेत ना ते. तर फायनली ना तवो उतरलेलो लगेचच. एकच नंबर फ्राय झालीत कालवा. ही ना आता गंप्या काढून ठेवू ना. थंड नाही होणार. एका 2 दिवस लागतील. तर बिर्याणी पण रेडी झाली. आता लगेचच जेवू लागत ना भावेश. लगेच 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 गरमागरम बिर्याणी खाऊया. पत्रावळे घाला रे. पत्रावळे आणले ना. शाबास गंप्या. तयारीतच वाटतं. म्हणजे सांगोचीच आज गरज पडत नाही ते. हो विषय केव्हा खाणार आहे. हो थंड होत तेव्हा भारी चालू हा. येतो तो येतो. तर इकडे फ्राय केलेली कालवं चौघांना आम्हाला 3-3 पीस आले. भावेश फ्राय केलेला कालवा कसा लागता. होय चिकन पेला रे कालवा समोर ना. ती तर गोष्ट आहे. कालवांना खूप टेस्ट खतरनाक असते. गंप्या कांदा सोलताय. गंप्या एवढं आळस केला आणि कांदा कापूक एकच भाग दिला नो बघा कापून सगळ्यांनी. बिर्याणी नाही थंड बिर्याणी घे लगेच. चल बिर्याणी पण एकच नंबर वास येता. एकच नंबर वास येता खतरनाक. पुढे घेवा नंतर घेणार घेणार. टेस्ट महामायका भारी असेल. गरम हा गरम वडापाव सारखा तोंड भाजपर्यंत. गरम बिर्याणी. तर आपण धरणावरती गेल्या वर्षी कालवाची बिर्याणी बनवलेली बरोबर भावेश. होय ती तर नादच खुळा झालेली. आजची कशी झाली. आजची कशी फास्ट कुकिंग होती. पॉवरफुल. पहिल्यांदाच फ्राय केलेलं ना मोठं बुड कालवा बोलतो का. बुड कालवा अरे नादच खुळा टेस्ट आहे. फ्राय केलेला आणि कोटिन कुरकुरीतच झाला पिठाचा वरचा. अक्षरशः तव्यात चिकाटला. त्यात कोटिन खाऊ लागत वाटता थोड्या वेळाने थंड झालो तो की. जबरदस्त लागतो. हा बघा हा ना कोटिन घेतला बघा मी. हा कुरकुरीत लागणार नादच खुळा. आपला तर एकच नंबर आहे. तर आता मस्तपैकी जेवतो आधी आणि नंतर विचार करतो झोपोचा की गरवूचा. आता होय ना. होय चला मित्रांनो जेवून झाले एक नंबर असं. आता मस्तपैकी इकडे धगाकडे ना भारीच वाटतंय. मस्तपैकी विस्तो पेटवलाय. लाकडं आहेत. ही लाकडं लाव भावेश. नको सकाळी लावूया. सकाळी थंडी लागत धग धग यो जोक तुमका दाखवतोय. गंप्या गेलो आतमध्ये झोप. गंप्या खाली नको. अरे मेले आतमध्ये. हो टेंट मध्ये नाही. टेंट खाली झोपता. गंप्या मेले आतमध्ये झोप. तर गंप्या का ना लागत होतो खाली खडो. हो बघा त्याच्यामुळे तो खाली खडो काढू गेलेलो. ही बघा आमची अशी पण मंडळी हा. एकतर या भावेश तो धोंडो कशा सांग ना. आता एका विश्वास नाही म्हणता. लोळलंय बिळय तर पाण्यात जाईन तिकडं उगात तरी. तर चला मित्रांनो टेंट मध्ये आलोय. आता झोपूया थोडं. इकडे मच्छरदाणी फक्त लावली आहे. तर तराट जेवली आहे मंडळी. तर समुद्रावर पहिल्यांदाच झोपतोय. भावेश झोपता कधी कधी. बिर्याणी दाखली घाबरू नको. जराशी उरलेली आहे ती सकाळी बघू उठल्यावर. तर चला मित्रांनो झोपून जाऊया. हवा थोडीशी कमी झाली आहे आणि आता 2 तास आम्ही झोपतो मस्तपैकी आणि त्याच्यानंतर उठतो 2 तासानंतर. आधी अलार्म लावू को नाहीतर सकाळी 6 वाजता उठतो को आहेत आणि गरवूचा आहे. तुम्ही काय काय नोटांनी घरूक सुरुवात करा भेटत तेव्हा. टोपी काढून ठेवतो घवटे होऊ असं झोपवत नाही तर.
तर चला आता 2 तासानंतर भेटतो. अलाराम लावतो 2 तासानंतरचा. आणि आता वाजले किती माहिती आहे का? आम्ही जेवलो 12 वाजता. त्याच्यामुळे ना जास्त जेवक झाला जरासा. तर बाद में मिलते 2 घंटे के बाद. तर मित्रांनो तासाभरानंतर परत आम्ही बाहेर आलोय टेंटच्या. आता आम्ही गरवणार. तर मासे काय पकडलो नाही आज, फिशिंग नाही गेले, तर आता फिशिंग करणार. तर गंप्या सेटअप लावतोय एक आणि मी पण लावला इकडे. हा बघा. तर रात्रीची रॉड फिशिंग करूया. उजेड खूप आहे चांदण्याचा, म्हणजे मासा लागण्याचा बराच चान्स आहे. जिगेट पण मोठा लावला आहे 35 ग्रॅमचा आणि रबर शेड आहे पिंकवाला, चकचकीत एकदम. तर चला मित्रांनो 2:30 वाजलेत आणि आता आपण गरवणार. आता टेंट मध्ये झोपव पिपो येणार नाही आपण. आता डायरेक्ट मासच पकडणार. कोणा कंटाळूचा तो येत आणि झोपत हवं. आणि कोण एकटो तर इथं येणार नाही माका वाटतं. झोपो कातळावर कांडे चोर पण येतं तिकडं. तर मित्रांनो या बेट फिशिंग करूया. बांगडो लावलं घरी एक. आता बघूया कोण वाढता काय. आपल्या काय गरवूचा मजा करूच्या. इथूनच टाकते जरा पाठी येतय. आता फक्त वाट बघूया कोण वाढता काय. हा बंडाल ठेवून देऊ इकडं. समुद्र पिसाळलेलोच आहे आज. मित्रांनो एका मोठो पीस लागलो म्हणता. किलो 1.5 किलो तो. बघूया आता. तो येत बाहेर. ताणून नको धरू. वाढता की अजून. वाढून सोडू नको. योग हलवणारा. लागलो मित्रांनो. छोटो मासो एक लागलो मगासपासना. एक आपलो गेलो मोठो मासो इथे जवळ येऊन खडपात घुसलो आहे. हा काय माहित नाही. ब्ल्यूलॅन गोब्रो काय माहित नाही. बघूया लांबनच वडून काय. आता ब्ल्यूलॅन गोब्रो वाटता खडपाड गडबड करीत येत आहे. ब्ल्यूलॅन गोब्रो बघा. तर लावूया परत बांगडा. चला ब्ल्यू लाईन. मगाशी मस्त बाईट झालेली मित्रांनो मोठ्या माशाची आणि पूर्ण कडेपर्यंत येऊन घुसला खडपात. तर नाईटची बेट फिशिंग चालू आहे. रॉड ठेवून दिला. 10-15 कास्ट मारले आणि ठेवून दिलाय. समजला नाही आणि वडताना पण अजिबात समजला नाही. तर मित्रांनो आपलं एक मोठं मासो गेलो खडपात घुसलो जवळ येऊन अक्षरशः. आणि गंप्यानं आता मस्तपैकी करकरो काढला नो बघा. एकच नंबर. शाबास. असं काय ना काय काढा बारक. सावना या 26 होन आहे त्यांच्याकडे. एक तरी आहे साव तेवढीच. करकर बारक्यात पाण्यात असतं. भावेश इकडं गरजी बांधताय अजून. तर मित्रांनो हो बघताय ब्ल्यू लाईन लागलो आत्ताच आहे. लयच मोठी साईज आहे. 7.5 किलो. पूर्ण 7.5 किलो आहे. बेचारो बांगडो खाऊ आलो होतो पण काय झाला घशात घरी अडकली. हा बघा कसा मासा एकदम मस्तपैकी जबरदस्त. साईज छोटी आहे बरीच. तर सोडून देऊया ते का. जा. चला मित्रांनो फिशिंग सेशन हा संपलाय. तर वाजले किती माहिती आहे मित्रांनो 3:30 झालेत सकाळचे. जराशी उरलेली बिर्याणी खाऊया. येत जराशीच. 3:30 वाजता मित्रांनो परत बिर्याणी खाऊ बसलेलो आम्ही. झोपलेलो जरासा नाही हो. फिशिंगच करतो पण आता ना झोपूया जरा तासभर ना. 2 तास झोपूया. 2-3 तास डायरेक्ट. आता ना बडबड करशाने म्हणजे आता लावूया करू कसं तुझ्या. तर कसा होता माहिती आहे आपल्या समोर समुद्र पट्टा ना रे. आपण समुद्रावर गप बसतो असा झोपून बिपून. लुडो नको झोप येता लुडो खेळून. चला मित्रांनो खाणार नाही गंप्या. माका माहिती आहे तुमचं गिरला नसेल. माका सवय आहे 1-2 तास खाऊची. तर मित्रांनो या परत कालवा बिर्याणी खाऊ घ्यावा 3:30 वाजता सकाळच्या.
नशीब उरली नाही, 9 वाजता खाऊक लागली असती सकाळी परत. चला मित्रांनो, आता झोपणार, आता पक्का झोपणार आम्ही. मित्रांनो 5:45 झालेत आणि उजेड चंद्राचाच आहे, उजाडत नाही एवढ्या लवकर. मस्त वाटतं, एकदम भारी. मंडई आमची झोपली अजून, ताट एकदम तराट. ही बघा, हो माका सांगता करू कुठव घंटा आता उठत नाही हा अजिबात. गाडीवरून जाताना झोप येत. आता काय करते माहितीये, मीच जाते करून बघता येते तोपर्यंत. काय काढते ते काढते, घाबरवते की नाही, मोठाच काहीतरी काढते नाही. तर ही मंडई झोपू दे मित्रांनो. तर आपण येऊ, आपण गरवू इकडे. हेड टॉर्च दे रे मला. कुठे ठेवलात ती? वाघ, हेड टॉर्च तरी देवा जरा. ए बंटा, हेड टॉर्च फेकून मार ना जरा. यार रॉड का वार देतच कशाक. इथंच होती तर गेली काय टेंटच्या बाहेर. गंप्या मेल 6 वाजलं, उठ. सकाळी उठून मित्रांनो हँडलाईनने गरवत होतो, पण 2-3दा घरी अटकली. मग गप्पन येऊन झोपलो 15 मिनिटं परत. तर आता ना रॉड फिशिंग करूया मस्तपैकी. साधारण उजाडलंय, दाखवतो थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. हे बघा, वरून आता सूर्य बाहेर येईल. चंद्र गायब झाला बघा, एकदम पुसट झालाय रात्रभर. हे बघा, आता एवढा उजेड आहे, म्हणजे बरंच उजाडलंय. तर आता मस्तपैकी रॉड फिशिंग करूया. ही मंडई आमची अजून झोपली आहे. बघा, ही उठोचा नावच नाही काढिता. रात्री फक्त फिशिंग केला आणि थोडीशी, बाकी नावच काढीत नाही. तर चला. तर हे बघा, 1 नंबर असं उजाडलंय मस्तपैकी. तर आपली रॉड फिशिंग चालू आहे मगाचपासून. 1 नंबर. इकडे आपण टेंट लावलेला बघा. तर ती मंडई अजून झोपलीच आहे. अजून एक उटोक मागत नाही. या बेट फिशिंग एकने करूची होती, अजून पण बेट शिल्लक होतं. तर माका नाही वाटत हे बेट फिशिंग करतील. आपण रॉड फिशिंग बघूया करून. तर 1 नंबर स्पॉट आहे हा, पण माशांची ऍक्टिव्हिटी सध्या कमी आहे मला वाटतं स्पॉटला ह्या. मित्रांनो सूर्य ना वरती येऊ झालो येत थोड्या वेळानंतर. तर हा स्पॉट होता बघा, कसला खतरनाक स्पॉट आहे, जबरदस्त. तिकडे ना गोडं पाणी खूप आहे, वरून झरे येतात बरेच. ही मंडई काय उठोचं नाव नाही काढीत आहे. ये दुपारी उठणारात की काय? अच्छा, झोपा तुम्ही. मित्रांनो कॅच झालाय लूरवरती आणि अरे शेट बसला मासा. चांगली साईज आहे, खडपात गेला मोठा. ओ हाय हाय, मोठी साईज आहे साधारण. शेट यार, इकडे ना खडप आहे आपला. रात्री पण इथे सेम मासा गेला, हा पण सेम खडकात गेलाय आणि मोठा पीस आहे. नाही म्हटलं तरी 1.5-2 किलोचा पीस आहे. तांबोशी असेल तो गोबरा. शेट बघूया बाहेर येतो काय. सेम इथेच रात्री आपला पीस गेला आणि मस्तपैकी आता लूरला लागलाय तिकडे. तर इथे येऊन घुसला परत.
निघाला मित्रांनो, खडपातून निघाला. काय आहे बघूया. आणि चांगला पीस आहे, नाही म्हटलं तर 2-1 किलोचा पीस आहे आरामात. इकडे ये. गोबरा वाटतं रे, काहीतरी आहे. गोबरा. चल लीडर धरू, चल घे. हा अरे बसलेलो गोबरू. हो बघा, फायनली गोबरा पकडला. गोबरा, येस. 1 नंबर हुक झालेला आणि मंडई झोपलेली. हा बघा, 1च नंबर गोबरा लागलाय मस्तपैकी. 1.5 किलोचा तरी असत ना, 1.5-2 किलो असल बघ. मस्त साईज आहे होय ना, असत ना, 1.5 किलो तरी असतच मित्रांनो. 1 नंबर साईज आहे, मस्त भारीच लागला, नादखुळाच. आणि हुक खतरनाक झालेला. तर जिगेड होममेड आहे आणि हा नवीनच मरवीचा रबर आहे, संतोष दादांकडून त्या दिवशी आणलेला ऑरेंजवाला. 1च नंबर पकडला. तर मासाना भरला होता पूर्ण खडपात, पण आला नशीब. आणि ह्यो पंटर झोपेतून उठून आलो आवाज करून. हे बघा, मासो लागल्यावर मंडळी उठली इली. चल भाई गोबरो काढ. तर ह्या माणसाक मासो लागलो हा. ब्ल्यूलाईन गोबरो काढला आणि तो बघा टुकटुक करीत होतो ना, ह्योच तो. टुकटुक बंद केला काय. ब्ल्यूलाईन गोबरा. तर इकडे फिशिंग चालू आहे आपली. हा बघा टेंट कुठे आहे बघा, इथे आहे. गंप्या बघा, हा गंप्या फिशिंग करतोय इथे. पप्या कुठे गेला. पप्या त्याच्या पुढे आहे, थोडासा दिसतोय. हा बघा, हा लाल दिसताना तो पप्या आहे. तो गंप्या इथं. लाट खूप आहेत, हवा कमी झाली आहे पण लाट खूप आहेत. इकडं गंप्याक काहीतरी लागला. ब्ल्यूलाईन काढला आणि गंप्यान बेट वरती. हो, गंप्याने 1 पीस वाढवला आणि हवा पण आता मला नाही सुटल्या. ब्ल्यूलाईन काढला पण मोठो ब्ल्यूलाईन भेटलो रे तुका. असो क्रॉस कर इकडे बघूया जरा. असं 1च नंबर आहे. पप्या काय लागता की नाही. पप्यान लय मेहनत घेतला रात्रीपासून, पण ते काय एक मासो लागलो ना या वाघाकात. कसं माहितीये, नवीन हा पप्या जरा, त्याच्यामुळे असो विषय होता. तर घरी ना लांब पडत नाही कधी कधी आणि खडप खूप आहे, तर घरे अटकतात पटापट. त्याच्यामुळे नवीन माणूस असला ना तर कंटाळतो पण पप्यान धीर सोडला नाही. पप्या 1 नंबर माणूस हा. तर बर्फ पण आहे थोडा अजून पूर्ण वितळला नाही आहे. चला, गंप्याने 1 पीस वाढवला ना. तर इकडे वर आलो तेवढ्यातच गंप्यानं मासो काढला. कॅम्पिंग मजा येत. आपण झोपो ना आत, बरा वाटता. तर ऊन आलंय बघा, बरंच ऊन आलंय. 9 वाजून गेलेत. दगड उडू हो गंप्याकने. टेंट मधून व्ह्यू दाखवतो तुम्हाला समुद्राचा, दाखवायचा राहिलाय ना. रात या वरचा ह्या पण काढला नाही पंटरांनी. ही सगळ्यांची स्वेटर बिटर अशी टाकलेली आहेत आत. हो, असो टेंट मधना व्ह्यू आहे मस्तपैकी समुद्राचो, खतरनाक. तर इकडे मस्तपैकी टेंट लावला होता आम्ही कातळाला पूर्ण. तर तिकडे गंप्या वगैरे गरवतोय बघा, मस्त 1च नंबर खतरनाक नजारा आहे. परत संध्याकाळी गरुक सुरुवात करूया नाही. बारक पकडलेलं ना, तर कापून लावूया आता परत घरी एक मोठं पकडीत नाही तोपर्यंत. भावेशने मी इथं बसलेलो टेंट मध्येच. गंप्या तिकडे फिशिंग करताय. काढला ना गंप्याने काहीतरी, आता आंबा इथून दाखवतोय. काय हा सुटला म्हणून सांग. आता लागलोच नव्हतो वाघाक. दगड वाढलंच वाटत. दगड वाढलंस. हे पूर्ण तिकडपर्यंत खडपच आहे आणि एकदम तिकडपर्यंत खडक आहे, एंड पर्यंत. गंप्याने पप्या काय ऐकतच नाही. तेकने आवर घाल, घरी जाऊचा म्हणून सांग. मासो काढता गंप्या 2-2 तासान. मग हाय मासो, चल गंप्याच्या घरी 1 मासो लागला, पळा. भावेश लाईन हातात घेणे, हळू टिचकी मार. हाय मासो आहे गंप्या, मोठोस साधारण. जॅकेट घालू ना माझा.
येतो आपण थांबू संध्याकाळ सर. आपल्याकडे टेंट आहे. आलो आलो मासो आलो. चांगलो पीस हा मस्त पीस. पाकून गोबरा घुसलेला भावेशाकडे माका वाटलो 5 किलोचा घुसलो. टेंट मधना धावत आलो. अरे हे ना ह्याच्यासाठी बोलवला ना. यो अर्धा किलोचा पीस घुसलेलो खडपात घेऊन इकडनं म्हणा तिकडं दिला. म्हणून तुका म्हटलंय ना जरा थांब आम्ही बघू का किती घुसलो आतो. गंप्या वड आहे. खडपात घुसलो की बोलव. ही धमाल चालली आहे भावेशाची माझी इकडे. अरे टेंट बघ कसं उचालताय. तर त्याला ना कुंट्या नाही मारलेल्यात. हवा आहे ना आत वजना म्हणून ठीक आहे. नाही एवढ्यात पॅराशूट पकडूक लागला असता तिकडे सड्यावर आमका. तर मित्रांनो 10:30 झालेत आणि आता फिशिंग थांबवले. हवा पण वाढले आणि ऊन पण पडलंय आता. तर गंप्यान सेटअप गुंडाळला ना. मासे किती पकडले दाखवतो तुम्हाला. गंप्या म्हणत होतो रिपोर्ट त्याच्यामुळे आलो होतो परत भावेशने मी. पण काय आमका लागलाच नाही. तर हा पप्याच्या हातात गोबरा आहे. जवळजवळ 1.5-2 किलो असेल आरामात. आणि हे पकडले बघा. हा एक करकरा भेटला. 1 2 3 4 5 ब्ल्यू लाईन गोबरे भेटले. एक छोटा चरचा भेटला भावेशने. मेलेलाच काढला होता बघितलात तुम्ही. आणि एक हा गोबरा काढला भावेशने. हा दाखवला नाही मी. हा एक गोबरा काढला भावेशने. तर एवढे मासे भेटले बघा. तर चला मासे एकदम फ्रेश आहेत. बर्फाचं पाणी आता जो ओतून टाकलंय. तर आता काय लगेचच घरीच जायचं आहे. सो मासे भरूया बॅगमध्ये. टेंट काढायचा आहे तो बघा. भावेश आणि गंप्या टेंट काढायला लागलेत. चला मित्रांनो पॅकअप. तर आता ना वरती जायचं आहे. गाड्या आपल्या आहेत ना तिकडे जवळजवळ 15-20 मिनिटं लागतात. आणि पूर्ण असा चढ आहे. चढायला 10 मिनिटं तर चढायला लागतात. पाय भरत येतात. भावेश कशी वाटली कॅम्पिंग. कसा वाटला. पहिल्यांदाच आपण समुद्रावर झोपलो मस्तपैकी. झोप भेटलीच नाही. 2 तास फक्त झोपलो आम्ही होय ना. तरी मी 2 तास पण नाही झोपलो. हे मित्रांनो उशिरापर्यंत झोपून होते. मी केव्हाच उठलो 6 वाजताच आणि फिशिंग करायला सुरुवात केलेली. तर गोबरो तरी काढलाय उठून. तुमच्यासोबत झोपते तर गोबरो लागलो नसतो वाघाक. तर चला गंप्या कशी वाटली कॅम्पिंग. भारी ना. आता नेक्स्ट टाइम काहीतरी दुसरीकडे करूया. अशी समुद्रावर नको. सारखी समुद्रावर नाही. हवा असते ना मित्रांनो. टेंट असा राहत पण नाही एवढी हवा आहे. आता बघा किती हवा वाढली. तर पप्प्या आला होता बऱ्याच दिवसानंतर. मजा आ गया ना पप्प्या. नवीन काहीतरी होतं. तर आम्ही फिशिंगसाठी येतो समुद्रावर आणि लेट नाईट पण असतो. पण साधारण 1-2 पण घरी जातो. आज कसा मजा आली. गरवूचा वाटत तेव्हा गरवूचा वाटत तेव्हा झोपूचो असं विषय होतो. पण समुद्राची कंडिशन लय बेकार होती. त्याच्यामुळे काय माहिती आहे मासे जास्त लागले नाही. तरी पण सकाळीच मस्त गोबरा लागला एक साधारण साईजचा ना. त्याने काम 1 नंबर केलं. खूप मजा आली. तर आता आम्ही घरी चाललो. हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.